नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अनंतराज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 631 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 138 कोटी रुपये आली आहे. म्हणजे अनंतराज लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो SML महिंद्रा लिमिटेड. आणि मित्रांनो, पहिले या कंपनीचे नाव SML इसुझू लिमिटेड होते. आणि मित्रांनो, या कंपनीला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने ॲक्वायर केले आहे. त्याचमुळे या SML इसुझू लिमिटेड कंपनीचे नाव चेंज होऊन झाले आहे SML महिंद्रा. तर मित्रांनो, SML महिंद्रा ऑक्टोबर 2025 सेल्स राईज 35.7% इयर ऑन इयर बेसिस टू 995 युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 35%ने वाढून ऑक्टोबर 2025 मध्ये आली आहे. कंपनीची कमर्शियल व्हेकलची सेल्स 995 युनिट्सची, जी एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होती 733 युनिट्सची. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अशोका बिल्डकॉन लिमिटेड. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन सेक्युअर ऑर्डर वर्थ रुपीज 539.35 कोटी फ्रॉम नॉर्थ वेस्टर्न रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरकडून मेजर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाला आहे 539.35 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 540 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट बद्दल. तर मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आंध्र प्रदेशच्या चित्तूर ग्रेम्सपेट येथे न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या नवीन स्टोअरच्या ओपनिंग नंतर एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 437 स्टोअर. आणि मित्रांनो, जसजसे कंपनीचा स्टोअर वाढेल तसतसे कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी ट्रेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन 4,818 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 373 कोटी रुपये. म्हणजे टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंट लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा डिक्रीज झाला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड. आणि या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या
क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 मध्ये आली आहे 7,856 कोटी रुपये. आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबल होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 261 कोटी रुपये. चला आता बोलूया PSU कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन क्वार्टर 2 रिझल्ट प्रॉफिट डाऊन 35% इयर ऑन इयर बेसिस, बोर्ड अप्रूव्ज डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7.7% ने डिक्रीज होऊन 1338 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1450 कोटी रुपये. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35% ने डिक्रीज होऊन 189 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 291 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपये पर इक्विटी शेअरचा. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL सेल्स मेगा डील विथ GE एरोस्पेस फॉर प्रोक्रुटमेंट ऑफ 113 जेट इंजिन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने GE एरोस्पेस सोबत बिग डील फायनलाइज केली आहे. आपल्या तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोग्रामसाठी 113 जेट इंजिन्स प्रोक्यूर म्हणजे खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, या F404 GEIN-20 इंजिनची डिलिव्हरी स्टार्ट होईल 2027 पासून आणि कंप्लीट होईल 2032 पर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे उद्या फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स क्वार्टर 2 प्रीव्यू प्रॉफिट NII एक्सपेक्टेड टू राईज 23% इयर ऑन इयर बेसिस, स्ट्रॉंग AUM ग्रोथ सीन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे नंबर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज कडून अपडेट येत आहे की बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा बोथ प्रॉफिट आणि NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 23% ने ग्रो होऊ शकतो. आणि याला सपोर्ट मिळणार आहे लोन ग्रोथ, स्टेबल मार्जिन्स, हेल्दी ॲसेट क्वालिटी अक्रॉस सेगमेंट कडून. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या बजाज फायनान्स लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.